राधानगरी तालुक्याच्या वतीनं जनसंवाद मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी आमदार बिद्रीचे चेअरमन आदरणीय के.पी. पाटील साहेब, ज्यांनी मेळाव्याचं नियोजन केलं आणि चांगल्या प्रकारची माणसं जमवली, ते या तालुक्याचं ATM आणि साहेबांच्यावर अहोरात्र प्रेम करणारे राजेंद्र बाटले साहेब, व्यासपीठावरचे सगळेच प्रमुख नेते मंडळी, समोर बसलेले भागात आलेले सर्व सुज्ञ मतदार, पत्रकार, छायाचित्रकार, साहेबांनी प्रचंड कामं गेल्या 10 वर्षामध्ये केले। आठवत आहे का बघा, आपण राधानगरी तालुक्यामध्ये सुद्धा प्रचंड उद्घाटन केली, काय केली, इमारतीची उद्घाटन केली, कामाची उद्घाटन केली, मात्र त्यानंतर आमदारांनी त्याची पूर्णताची उद्घाटन केली आणि आपली म्हणून त्या ठिकाणी सांगितली। वास्तविकपणे ज्या पद्धतीचा विकास राधानगरी तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे होता, तो विकास अद्याप या ठिकाणी झालेला नाही। शेजारच्या तालुक्यात जावा, आंब्यामध्ये जर गेला तर बघितलं, पर्यटकाच्या नावाने मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे, पण राधानगरीचा विकास मात्र झालेला नाही। नाव म्हणायचं आमदार म्हणून राधानगरीचा, पण ज्या पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे तो विकास अद्याप झालेला नाही, ही सुद्धा प्रामाणिकपणे भावना आहे। एखादं धरण बांधलं, मला आठवते बुदरगड तालुक्यातलं धरण बघा, मेघोलीचं धरण आहे, धरण बांधलं आणि ते सुद्धा धरण फुटलं गेलं, प्रचंड मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांना असेल सब त्या लोकांना त्या ठिकाणी इतकं नुकसान झालं की अद्याप ते नुकसान भरपाई त्यांना मिळालेलं नाही। म्हणजे हे काम त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये झालेलं आहे। म्हणजे मी तर सांगणार आहे, मगाशी विकास बोलला की खऱ्या अर्थानं हा टक्केवारीच आणि आमदार म्हणलं तर चुकीचं होणार नाही। आणि ज्या आमदारांनी गद्दारी केली, वास्तविकपणे 50 खोके घेतले आणि आमदार आपल्या सगळ्या आमदारांचं, तुमचं आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी अक्षरशः बदनाम करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये केलं। हे वास्तविकपणे गद्दारीचं काम ह्यांना घालवून टाकायला पाहिजे आणि ही संधी आहे। येत्या इलेक्शनला के.पी. साहेबांना तुम्ही सगळ्यांनी मोठ्या लीडनं निवडून द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो। खरोखर एखादा बिद्री साखर कारखाना बंद करण्याचं कामसुद्धा तिने केलं। कुठला राजकीय पुढारी आत्तापर्यंत झाला हो की त्यानं सहकारी संस्था बंद केली, मात्र ह्या आमदारांनी ती सहकारी संस्था जी 126 कोटीचा प्रकल्प आहे तो बंद केला। साखर कारखाना बंद करण्याचं काम, साखर कारखाना बंद करण्याचं पाप मात्र या आमदारांनी केलं। खरोखर ह्याला सुद्धा कोर्टाने स्टे दिला, म्हणजे न्याय देण्याचं काम केलं। हे सुद्धा आम्ही सगळ्यांनी लक्ष घ्यायला पाहिजे। या ठिकाणी काय आणलं या भागामध्ये, MIDCचं म्हणतात, आमच्या इथं कुठं मंजूर केलं, ठिपकोलीच्या जमिनीमध्ये जर बघितलं तर मला वाटतं 20 वर्षापासून MIDCचा प्रस्ताव येणे प्लॉट शिल्लक आहे। तिथं एखादी तुम्ही संस्था आणायची होती, तुम्हाला विकास करायचा तर तिथं करायचा होता, पण ते काय केलं नाही। जमिनी घेण्याचं काम मात्र केलं। गुडाळमध्ये 70 एकर प्रत्येक गावामध्ये घेण्याचं काम केलं। बाकी साहेब बोलतीलच, पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आपला दुर्गम भाग आहे, एक जैविकता ह्या भागाला आहे, तिची उदरनिर्वाह व्हायला पाहिजे, पण ती झाली नाही। ते येत्या काळामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये के.पी. साहेबांच्या मागं राहून त्यांना चांगल्या प्रकारचं निवडून देऊया एवढीच भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी संयोजकांची बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार म्हणून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।